हे सगळ्या गोष्टी आहेत. आज घरकुलाचा कार्यक्रम तो राबवावा लागणार आहे. कुठं आमच्या शासनाच्या जमिनी असतील तर त्या जमिनी गरिबाच्या करता उपलब्ध करून द्याव्या लागतील. अशा पद्धतीनं बाबांनो आपण हे सगळी कामं करण्याच्या करता एकमेकाला सहकार्य करू ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस माझ्या विचाराची लोक होती तेव्हा सुरुवातीला पाणी योजनेच्या करता मी 25 कोटी रुपये ह्या परिसराला द्यायला लावले होते. त्याची सुरुवात केली. कालांतराने सत्ता बदलली आणि मग जे लोकप्रतिनिधींनी पैसे आणले तर लगेच मी केलं अरे घरातले पैसे असं काही कोण सांगतात. पद येतात पद जातात. खोटं बोल पण रेटून बोल हे काही लोकांचं कामाची पद्धत आहे. मित्रांनो येथील स्थानिक लोकांची दुविधा मनस्थिती आहे महानगरपालिका का नगर परिषद. परंतु निर्णय झाला होता भविष्यात त्यावर काम करून महानगरपालिका कशी होईल त्याचा उल्लेख मी केला आहे. मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता. इथल्या फुरसुंगीचं उरळी देवाचीचं बहुसंख्य लोकांचं म्हणणं असेल नाही आमची नगर परिषद ठेवा. योग्य सांगायचं काम आम्ही करणार. ऐकायचं नाही ऐकायचं हे शेवटी तुमचा अधिकार आहे. आम्ही तो शिनून घेणार नाही, हिसकावून घेणार नाही. कारण तुम्ही मतदार राजा. तुम्हाला या भागामध्ये राहायचंय. तुम्हाला या भागामध्ये तुमच्या मुलांना मुलींना मोठं करायचंय. त्यांच्यावर संस्कार करायचे. आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या टीपी स्कीम या स्कीमचं पण शेतकऱ्यांची मागणी होती की महानगरपालिका यांनी विकसित करावी. अहमदाबादला गुजरातमध्ये अशा प्रकारच्या टीपी स्कीम केल्या जातात. त्याच्यातून तिथलं शहराचा चेहरामोहरा बदलत चाललेला आहे. मलाच सगळं समजतंय हा दावा फुरसुंगीकरांनो उरळी देवाचीकरांनो माझा अजिबात नाही. मी नवीन जरी एखादा कार्यकर्ता आला तरुण आला आणि माझ्यापेक्षा त्या विषयाचं ज्ञान त्याच्याकडे जास्त असेल तर मी कमीपणा मानत नाही. त्याच्याशी बोलतो चर्चा करतो. काय बाबा तुझ्या मनामध्ये काय तू ह्याचा अभ्यास केलाय, काय तुला तुझं विजन सांगतंय. या प्रकारे आपल्याकडे काही माझ्याकडे लोक आले. शेतकरी त्याच्यामध्ये सागर प्रकाश हरपळे त्यात आग्रही होता. प्रस्तावात काही त्रुटी होत्या. रस्ते बारीक होते. मी नेहमी सांगतो रस्ते मोठे. आज पिंपरी चिंचवडमध्ये का मोठे रस्ते दिसतात त्यावेळेस मी हट्टीपणा केला म्हणून तुमचा जुने पुणे मुंबई रस्ता तो अवघा 2 पदरी होता आता 8 पदरी झाला. माणूस इकडनं दापोलीमधनं शिरला की कधी निगडीला पोचतो त्याला कळतच नाही. अशा पद्धतीनं कामं करायची असतात. वरच्याही लोकांना जायला आपल्याला मोकळीक द्यायची असते आणि खालून सबवे काढून खालच्याही लोकांना ज्यांना इथून तिथं डायरेक्ट निगडीला जायचंय ते त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्या प्रस्तावामध्ये 9 मीटरचे रस्ते होते. मी संबंधितांना सांगून ते 12 ते 15 मीटरचे करायला लावले. हे मी भविष्याचा विचार करणार आहे. पुढच्या 10 पिढ्या कशा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी प्रगत राहतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असतो. रस्ते कसे मोठे होतील, पाण्याच्या समस्या कशा सुटतील याचा आम्ही नक्की पर्याय त्या ठिकाणी काढू. टॅक्सचा पण काही समस्या राहिल्या त्याचा उल्लेख आत्ताच मला माझ्या सहकार्याने केला. आत्ताच आम्ही पुणे मनपाच्या व्याजावर 75% सवलत दिलेली आहे. अभय योजना आणलेली आहे. त्याची मुदत जानेवारी 2025 पर्यंत आहे. 32 गावांचा टॅक्सच्या संदर्भामध्ये देखील मीटिंग झाली. राहुल पोकळे आणि बाकीचे सगळे सहकारी होते. विचारा त्या मीटिंगमध्ये मी काय निर्णय घेतले आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन तो टॅक्स कमी करता येतो. अरे टॅक्स लावणारे देखील आपणच आहे आणि सरकारला तो अधिकार आहे कमी करण्याचा. त्याबद्दल कुणी त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. खडकवासला कॅनॉल जे लोणी कार्बोरला बंद कॅनॉल मार्गे निघणार आहे ते पाणी फुरसुंगीला गावाला मिळवता येईल याचा देखील आपण प्रयत्न करू. या संदर्भात आचारसंहिता झाली संपली की आपण मीटिंग लावू. मी त्याच्यामध्ये संतोषला बोलू, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना बोलू. त्यांच्याही काही चांगल्या सूचना असतील अधिकारी वर्गाला पण त्या ठिकाणी घेईल. या पद्धतीनं तिथं मार्ग काढू. सासवड रोड तर मोठा होतच आहे. त्याचबरोबर रिंग रोड पण एक फुरसुंगीमधून जातोय
वडकी ते लोणी 65 मीटर त्याच्या संदर्भात देखील आपल्याला मार्ग काढता येईल. खासदारकी आमदारकीला देखील काही लोकांनी काय केलं ते झालं गेलं, सोडून द्या, गंगेला मिळालं. आता नवी पाठ, नवी सुरुवात. मागचं उकरत बसलं, उकिरडा किती उकारलं तर काय त्याच्यातनं निघणार आहे, त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं नाही. आणि म्हणून आपण एक परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ हा परिवार, आणि या परिवाराला सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला चालायचं आहे. सत्तेत असल्याशिवाय लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही. मी सत्तेला आपापलेला नाहीये. सत्ता येते, सत्ता जाते, त्याबद्दलचा पण आम्ही विचार करत नाही. परंतु आज मी सरकारमध्ये म्हणून माझ्या जिल्ह्याला मी काही देऊ शकतो, राज्याला मी काही देऊ शकतो, विकासाचे प्रश्न सोडू शकतो, माझ्या लाडक्या बहिणींना मी काही देऊ शकतो, माझ्या दिव्यांगांना मी काही देऊ शकतो, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला, माझ्या लाखाच्या पोशिंदाला मी काही देऊ शकतो. तरुण तरुणींच्या करता CIIT आणले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. आपलंही काम चाललेलं आहे. दरवर्षी 7,000 विद्यार्थिनी आपल्या 36 जिल्ह्यातनं बाहेर पडणार आहे. कुशल कामगार त्यांना आपण शिकवतोय. कुशलता कशी असते ते आम्हाला त्यांना सांगतोय, आणि त्याच्यातनं त्यांना कुठं ना कुठं काम मिळावं. मी आता जेजुरीमधनं आलो. अहो, जेजुरीमध्ये बिहारचे 1,000 मतदार बिहारी आहेत तिथं. का तर तिथं जी इंडस्ट्री आली ना, त्या इंडस्ट्रीमध्ये काही काम आपल्या महाराष्ट्रातले लोक करत नाही, ती बिहारचीच लोक करतात. मित्रांनो, मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही आमच्या गायांच्या धारा काढायचो, गडी माणसं मिळायची. आता बिहारवरून जोड्या आणाव्या लागतात, तेव्हा ती धारा काढतात, किंवा मशीन लावावं लागते गाईच्या सडाला, तेव्हा काय धार निघते. ही परिस्थिती बदललेली आहे. लोक आता जड काम करायला तयार नाही. आणि तुम्ही बघा, ते छटपूजा आहे ना, छटपूजा ती आली की महिनाभर पुण्यातली, मुंबईतली, पिंपरी चिंचवडची कामं बंद पडतात, बिल्डिंगची. सगळे लोक बिहारला जातात, कारण बिहारचेच लोक कामाला इथे येतात. मध्ये देखील करोना आला, गाड्याच्या गाड्या भरून बिहारला गेलं. नाही करत आपली लोक तसलं काम, अवघड काम, जे बुद्धीचं काम आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात ज्ञानाचं जे काम आहे ते करतात. पण तुम्ही बघा, खोदाई बिदाई करायला सांगितलं, आता मशिनरी आहे त्याच्यामुळे जर धडाधडा होतंय ती गोष्ट वेगळी. पण तरी देखील कठीण काम करण्याच्या करता बाहेरनं लमाणी लोकांना कोण आणतं, काही साऊथच्या लोकांना आणतं. ते भात आणि काही सारखा काहीतरी असतं बघा, ते त्या ठिकाणी त्यांचा आहार आहे. या पद्धतीने आज काळानुरूप आपल्याला देखील बदलावं लागेल, आणि तशा पद्धतीनं आपल्याला तरुणांच्या प्रश्नाला त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून हे CIITचे प्रकल्प हे आपल्याला राबवावे लागतील. त्याच्यात टाटा ट्रस्ट आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करतोय. त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मला बरेच जण म्हणतात की बाबा बारामतीला हे केलं, बारामतीला ते केलं. अरे माझ्यात धमाक आहे म्हणून मी केलं.